हॅलो नमस्कार, मी दीपाली आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉपीराईटबद्दल बोलणार आहोत की व्हिडिओवर कॉपीराईट्स क्लेम कसा येतो, कॉपीराईट कसं येतं, तर ते रिमूव्ह कसं करायचं, ते कसं काढायचं आपल्या व्हिडिओवरून. तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे, त्याच्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप जसं मी प्रोसेस करते तसं करत चला. तुमचं पण जे कॉपीराईट आलेलं असेल ते निघून जाईल. तर कसं असतं, कॉपीराईट हे ना दोन प्रकारचं येतं. एक म्हणजे लिहून येतं की कॉपीराईट म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय असतं की ज्यांनी कॉपीराईट आपल्याला लावलेला आहे तो आपले त्या व्हिडिओचे पेमेंट त्याला जातो, तर व्हिडिओचे आपल्याला एकही रुपया मिळत नाही असं. आणि दुसरं एक असतं की त्याच्यामध्ये डायरेक्ट आपला व्हिडिओ हा अपलोडच होत नाही, तर म्हणजे डिलीट होऊन जातो तो डायरेक्ट यूट्यूबकडूनच. तर म्हटलं की चला आपणच कसं कॉपीराईट काढायचं तर ते आज बघूया. तर अशा पद्धतीने कॉपीराईटचं एक ऑप्शन येत असतं. तर त्याच्यासाठी काय करायचं असतं की YT स्टुडिओ जे डेस्कटॉप मोडमध्ये आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये यूट्यूब चॅनल आपलं ओपन करायचं असतं. तर ते कसं करायचं, प्रोसेस कशी करायची, तर त्या बघण्यासाठी तर मी तुम्हाला माझ्या मोबाईल स्क्रीनवर घेऊन चालते. तर तुम्ही ते बघा, तुम्हाला नक्की आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी सुरुवातीला आपण यूट्यूबला गेली, मी यूट्यूबला जाऊन तुम्हाला मी तो जो कॉपीराईट आलेला आहे ते दाखवते सुरुवातीला. तर या ठिकाणी आपण यूट्यूबला गेलो आणि त्यानंतर बघू शकतात की युअर व्हिडिओ म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये सर्वात वरती पहिल्या व्हिडिओला माझा कॉपीराईट आलेला आहे. तर परत बॅक गेल्यावर पुन्हा आपले क्रोम ब्राउझरमध्ये मी आता आलेले आहे. क्रोम ब्राउझरमध्ये या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे की studio.youtube.com अशा पद्धतीने सर्च करायचं आहे. बघू शकता studio.youtube.com. त्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे. सर्च बटनावर क्लिक केल्यावर या ठिकाणी थोडा वेळ वेट करून त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होतो, बघू शकतात. त्यानंतर आपल्या लेफ्ट हाताच्या वरच्या साईडला सेकंड ऑप्शन आहे व्हिडिओचं, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर व्हिडिओजवर क्लिक करायचं. त्यानंतर ज्या व्हिडिओवर आपल्या कॉपीराईट आलेला आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकतात की या ठिकाणी कॉपीराईट आलेला आहे. तर कॉपीराईटवर क्लिक केलं, त्यानंतर सी डिटेल्सवर क्लिक केलं. सी डिटेल्सवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर असा इंटरफेस होतो. याच्यात साफ लिहिलेला आहे, बघू शकतात की म्हणजे मी म्युझिक दुसऱ्याचा घेतलं आहे, म्युझिकमुळे माझ्या व्हिडिओला कॉपीराईट आलेला आहे. तर मी सेकंड ऑप्शन चॉईस केलं की म्युझिक चेंज करते मी. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक केलं. बघू शकता आपल्या लेफ्ट हाताच्या पूर्ण साईडला त्या ठिकाणी आपले यूट्यूबचे म्युझिक आलेले आहे. हे म्युझिक विदाऊट कॉपीराईट आहे, तर हे म्युझिक आपण यूज करू शकतो. त्यानंतर मी पुन्हा त्या म्युझिकवर क्लिक केलं, नेक्स्टवर क्लिक केलं. या ठिकाणी आपलं म्युझिक चेंज झालेलं आहे, बघू शकतात. त्यानंतर आता या ठिकाणी यूट्यूबवर जायचं. यूट्यूबवर जाऊन युअर व्हिडिओवर त्यानंतर माझा या ठिकाणी यूट्यूब क्लेम गेलेला आहे. आपण बघू शकतो की यूट्यूब क्लेम इथून गेलेला आहे माझ्या फर्स्ट व्हिडिओवरून, हे बघा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉपीराईट्स क्लेम आलं तर ते कसं रिमूव्ह करायचं, ते कसं काढायचं हेही तुम्हाला आज कळलं असेल. तर थोडाही तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोचत जातील. आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ मी टाकत असते, जे माझे नवीन रोजचे जे मला एक्सपिरियन्स येतात ते यूट्यूब जीवनामध्ये, यूट्यूब लाईफमध्ये माझे जे रोजचे एक्सपिरियन्स माझे नवीन आहेत ते मी तुमच्याशी शेअर करत असते. तर मला पण सपोर्ट करा, मला पण पुढे नाही. मी पण काही जुनी क्रिएटर नाही आहे, मी पण नवीनच क्रिएटर आहे, तर मला पण सपोर्ट करा. तर चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.